ला सुरुवात झालेली आहे. श्री भावदेव क्रिकेट संघ मालोर आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल न्यू साऊंड क्रिकेट संघ बापिवली. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मालोर संघाने आणि महालोर संघाने, माफ करा, श्री भावदेव क्रिकेट संघ महालोर आणि त्यांना फाईट करते न्यू सावंत क्रिकेट संघ बापवली. यजमान बनाम मेहमान अशी लढत. पहिलाच बॉल, फटका फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, जजमेंट चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. वेल जज कॅच, ब्युटिफुल टेकन, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या नजदीक हा झेल टिपलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. फलंदाज आपण पाहत आहोत प्रसाद होतो 0 बाद. महालोर बनाम बापवली मध्ये ही लढत तुम्ही पाहतात. डाव पहिला सुरू आणि पहिल्या डावाच्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी केलं. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 ची जबाबदारी हातात गोलंदाज अनिकेत आणि अभूतपूर्व कामगिरी अनिकेतने पहिल्याच बॉलवरती केले. व्हेरी फर्स्ट बॉल, गोल्डन डकचा शिकार, 0 वरती बाद. फलंदाज प्रसाद आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती निखिल आलाय. सलामीची जोडी पहिल्या बॉलवरती फोडण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज अनिकेत आणि मला वाटतं आज मिलिंद भुवड इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. गतवर्षी ऑर्गनायझिंग टीम मध्ये महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं होतं आणि त्या अनुषंगाने मुख्य ऑर्गनायझर असल्या कारणास्तव ते खेळले नव्हते, पण यंदाच्या वर्षी जबाबदारी त्यांनी प्रत्येकावरती सोपवली आहे. योग्य तो माणूस त्या कार्यासाठी नेमला आणि त्यामुळे आज ते इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या असल्याचा बेनिफिट टीमला होईल का? मिस टायमिंग आहे, पण फिल्डर तिकडे नाहीये. बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, पण बॉल काही केला थांबणार नाहीये. विकेट नंतरचा बॅकवर्ड स्कोर एक बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा येतोय एमबी ट्रॉफी चौकार. ऑन साईडला फटका अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या आता पुढे चालली आहे. टोटल स्कोरबोर्ड वरती 4. धावफलकाचा श्री गणेशा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आता बॉल मागे निघाला. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने, नॉन स्टॉप होता, पण चेस चांगला राहिला फिल्डरचा. बॉलला अडवण्यामध्ये तो देखील यशस्वी राहिला. तत्पूर्वी फलंदाजांना टाइम मिळाला, वेळ मिळाला आणि धावसंख्या ते मात्र अंकित केल्या जातात. 2 धावफलक 6 वरती सध्या. यावेळेस वॉज दॅट लाऊड अपील, मोठी अपील केली आहे. तिकडे पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे आणि फलंदाजाने देखील मैदान सोडलेलं. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड द विकेट. यष्टांच्या मागे हा झेल टिपला गेला यशस्वीरित्या. बॅटर आउट. बॉल तयार होतं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. ऑफसाईड डिसिजनला हॅमर केलंय. डीपमध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑफला तैनात आहे. गुड फिल्डिंग. आउटफील्डमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. धाव मिळाली फक्त 1 आणि सिंगलच्या मदतीनं टोटल पुढे स्कोरबोर्डवरती आता आपण पाहत आहोत 7. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे आणि पहिल्या बॉलवरती विकेट आणि बाउंड्री, डबल, विकेट, सिंगल
5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करत असताना महत्त्वपूर्ण 2 फलंदाजांना माघारी धाडण्यामध्ये यशस्वी राहिलाय गोलंदाज अनिकेत. पहिल्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी. ओ रायझिंग डिलिव्हरी, टेक ऑफ, सरप्राईज केलंय फलंदाजाला. अनएक्सपेक्टेडली बॉल बाउन्स झालाय आणि तिथे मात्र ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 ऑन बोर्ड ऑफ द लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये न्यू सावंत क्रिकेट संघ बापवलीला आपण पाहत आहोत, जिथे महालोर संघाच्या गोलंदाजानं अनिकेतनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त खर्च केले 8. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला कंप्लीट. पॉवर प्लेचं बंधन नाहीसं झालेलं. आउटफील्डमध्ये 3 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. डीपमध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग, समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये खेळाडू आणि स्वीपर कव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्ड 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन नाही आहे बिकॉज 30 सर्कलच्या आत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तुम्हाला पाहायला मिळतो. पॉईंट आणि समोर कव्हर. पहिलाच बॉल ऑन साईडला मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये, फिल्डर पोहोचतायत. ओ कॅच ड्रॉप झाली आहे, पण खरं तर 50% चान्स होता. फुलमध्ये कन्वर्ट करू शकले नाही. विकेटचं पतन. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. क्लिअरली या स्टर्नवरती थ्रू आला प्रॉपर ऑन दी स्टंप आणि त्यानंतर फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात यश मिळतंय टीम महालोरला. येस, गतवर्षी मेगा फायनलपर्यंतचा प्रवास झाला होता श्री बापदेव क्रिकेट संघ महालोरचा आणि रनर्सअप ऑफ दी टुर्नामेंट ठरले होते. द्वितीय क्रमांकाचा मान त्यांनी पटकावला होता एमबी ट्रॉफीचा. आणि यंदाच्या पर्वामध्ये देखील कुठेतरी तो आत्मविश्वास आणि तो स्वप्न घेऊन मैदानामध्ये ते उतरलेत. मी यापूर्वी देखील उल्लेख केला होता की स्वप्न पाहणं सोपं आहे, पण स्वप्नांच्या पाठीमागे धावत असताना संघर्षाची वाटचाल करणं तितकंच कठीण आहे. पण संघर्षाची वाटचाल कोणाची यशस्वी ठरेल आणि कोण जिंकेल या मॅचमध्ये ते पाहूया. स्लोअर वन धीम्या गतीचा बॉल पिक केला लवकर. ऑन साईडला आडव्या बॅटनं प्रहार केला डीपमध्ये. स्कोअर लेगला फिल्डर तैनात आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. अगदी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल अशी हवा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याचा फायदा तो डेफिनेटली उचलू शकतो आणि तोच प्रयत्न देखील फलंदाजांचा असणार आहे. समोर देखील संघ आपण पाहत आहोत ज्यांचा मेगा फायनलपर्यंतचा प्रवास झाला. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिले तर बापवली संघ देखील मोठं संघर्ष करत असताना स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलंय. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंकडून देखील त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड अपेक्षा लागलेल्या आहेत. थांबलाय थोडा. रनअपमधून असं कळालं की थोडा अडथळा येईलच पुढे जाऊन. थोडा वेळ घेतलाय रेडी होण्यासाठी पुन्हा एकदा. यापूर्वी वैभव मोहितेला आपण पाहिलं अटॅकिंग इंटेंटने तर बॅटिंग केली. मोठं टोटल चेस डाऊन करत असताना कशा प्रकारे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं त्याने दाखवलं. क्रिकेट फक्त चौकार षटकारांचा खेळ नाही आहे मित्रांनो. कॅल्क्युलेशन वाईज तुम्हाला क्रिकेट खेळणं फार इम्पॉर्टंट आहे की या ओव्हरमध्ये किती आलात, पुढच्या ओव्हरमध्ये किती बनवायचे आहेत, रिमेनिंग किती आहेत आणि बॅटची एज. गलीमध्ये बॉल, शॉर्ट थर्डचे फिल्डर वेगार आले, बॉलला अडवलं. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह अप्रोचनं जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा चांगल्या स्तरावरती क्रिकेट खेळण्याची संधी तुम्हाला मिळते आणि सध्या वैभव मोहितेने ते करून दाखवलं यापूर्वीच्या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 सुरू आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पहिले रनआउटची विकेट, त्यानंतर 2 सिंगल. यावेळेचा चांगला बॉल आपण पाहत आहोत. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय आणि महत्वाचं आहे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 8 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये मागील 4 बॉलमध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात आणि 1 रनआउटची विकेट.
फटका चांगला ड्राईव्ह केला गेलाय अलॉंग दी कापेट. बॉल मागे चालला डीपमध्ये. थोडे फंबल झालेत. फिल्डर फायदा उचलतील फलंदाज, कारण बाउंड्रीज डीप आहेत आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर थोडं देखील फिल्डर फंबल झाले आउटफील्डमध्ये तर त्याचा फायदा बॅटरला उचलताना आपण पहिल्या मॅचपासून पाहत आहोत. आणि जेव्हा एखाद्या क्रीडांगणाच्या बाउंड्रीज डीप असतात तेव्हा फलंदाजांना संधी मिळते लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची, आणि तेच केलंय. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 13वर. 13-1-3. ऑन साइडला उडवलाय. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. फिल्डर वाऱ्याची साथ मिळाली नाही फलंदाजाला. टायमिंग तितकं चांगलं जुळून आलं नाही आणि विन विकेटला फार सुंदर जलटीपत असताना आणखीन एका फलंदाजाला दाखवलाय रस्ता तो तंबूचा. हिज गॉन. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटमध्ये डीपमध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. सध्या तरी या मॅचमध्ये डॉमिनेटिंग इंटेंटने खेळ करत असताना श्री बापदेव क्रिकेट संघ महालूरला आपण पाहत आहोत. ज्या महालूर संघाने गतवर्षी मेगा फायनलपर्यंत प्रवास केला त्यांच्या समोर आव्हान आहे बापिवली या संघाचं, आणि बापिवली संघाला अगदी आपण पाहिलं तर एक कडवट आव्हान योग्यरित्या पार पाडायचं तर आता थोडं समजदारीने क्रिकेट खेळावं लागेल. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भरतला आपण पाहत आहोत. डीप मध्ये लॉंग ऑन. मिड विकेट स्क्वेअर लेग. इनफिल्ड मध्ये 30 सर्कलच्या आत मिड विकेटला थोडासा वाईट गेला फिल्डर. फुल टॉस ऑन साइडला बिग हिट केलाय. पहिल्या टप्प्यावरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ नो बॉल आणि त्यावरती मोहर लागली चौकाराची. 5 धावा. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा ती मात्र कोणताही संपर्क नाहीये. सो वालेट डिलिव्हरी. फ्री हिट बॉलवरती कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. त्यामुळे दिलासा मिळालाय पुन्हा एकदा गोलंदाजांनी महालूर संघाच्या समर्थकांना. महालूर संघाचे समर्थक नेहमी त्यांच्या पाठीशी मोठ्या संख्येने असतात. गतवर्षी आम्ही पाहिलंय क्रीडांगणावर मोठ्या संख्येने येतात प्रेक्षक त्यांचे. ऑन साइडला शॉट फाईन. ओ विकेट कीपर स्वतः तिकडे गेलेत. चांगला अप्रोच आणि चांगला इंटेंट बिहाइंड विकेट यष्टीरक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला, कारण शॉट फाईन नाही आहे. जर यदा कदाचित तिथून बॉल निघाला असता तर डीप फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे चौकारच होता, पण सुदैवानं त्या धावा जास्त मिळाल्या नाही आणि 1 धावफलक पुढे. टोटल 19 आकड्यावर. ओव्हर नंबर 3 आणि चेंडू शिल्लक असतील आता या ओव्हरमधील 4. कोला टाकला. परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. ब्लॉकोचं अस्त्र बाहेर काढलं. चेंज द गेम वडवली संघासाठी जयेश पाटीलला आपण पाहतो शेवटच्या ओव्हरमध्ये परफेक्ट यॉर्कर टाकताना. भारतीय क्रिकेट संघामध्ये जसप्रीत बुमराहला आपण पाहतो सेकंड लास्ट ओव्हरमध्ये परफेक्ट यॉर्कर टाकताना. आणि आता आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला महालूर संघासाठी गोलंदाज सेकंड लास्ट ओव्हरमध्ये आलाय भरत, आणि परफेक्ट यॉर्कर. टू क्रशिंग. मिस टायमिंग. थोडा व पिच होता यावेळेस. टप्पा मागे. बॉल हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक होते. खराब कॉलिंग. हातांवरती लागलाय बॉल आणि निघाल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या फटक्याचे लागतील चटके. कॅच तो कॅच छुटा. गेंदबाज का दिल तुटा. 6 रन.
ऑन साईडला खेळला, फटका तितका चांगला नव्हता, बट वाऱ्याची साथ मिळाली, मिसटायमिंग राहिला बॉल अवेमध्ये आणि त्यानंतर मिड विकेटला जे फिल्डर होते त्यांच्या हातातून निसटत असताना थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 मिळाल्या. जखमेवरती मीठ सोडलंय. यापूर्वी सुटलाय झेल, षटकार मिळाला आणि पुन्हा फ्लॅट अँड फ्युरियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस मिड विकेट पलीकडे. आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहिलं तर फलंदाज आपण पाहत आहोत सुमंताने जणू काही मिड विकेटचा 7-12 त्याच्या नावावरती केलाय की काय. सलगचा दुसरा षटकार. एकतीस धावा झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर जरूर 2 षटकार आले आणि 18 धावांचं एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक चेंडू शिल्लक आहे का? एक चेंडू शिल्लक असेल मला वाटतंय, कारण ओव्हरचं विश्लेषण आपण पाहूया. नो बॉल, त्यावरती चौकार, डॉट, सिंगल, डॉट आणि 2 6. 2 डॉट, 2 सिक्सर, 1 सिंगल आणि 1 बीमर होता. पुढे सरसावत असताना फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे मिलिंद, चुकी करणार नाहीये मिलिंद भुवडनं, चूक झेल टिपलाय. झेल सुटलाच होता, हातातून असं वाटलं की हा देखील कॅच ड्रॉप होतो की काय, पण लास्ट मोमेंटला बॉल गॅदर केला आणि आपल्या हातांमध्ये मोराचा पिसारा ज्या प्रकारे फुलवतो त्या प्रकारे हातांचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये बॉलला समाविष्ट करून घेतलं. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ झालाय कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपटलावरती कमांडीचे. बॉलिंग मार्कमध्ये आता गोलंदाज आकाशला आपण पाहणार आहोत. मॅचची एज आहे, शॉर्ट थर्डला बॉल अडवलाय, गुड फिल्डिंग. नेक्स्ट मॅच श्री क्षेत्रपाल क्रिकेट संघ तांबडी आणि चॅलेंजर्स 11 नांदेड. आपण दोन्ही संघ कर्णधार तयार राहा. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतो आहोत. चिरंजीव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 200 रुपयांचा पारितोषिक आहे. गोलंदाज आपण पाहतो आहोत आकाश येतोय. धावफलकाचा विचार करते सध्या टोटल 34 34च्या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. बलिदान मास सुरू आहे. खरं तर 18 फेब्रुवारी ते 18 मार्च प्रत्येक हिंदूने बलिदान मास जपायला हवं. ज्या प्रकारे त्या औरंग्यानं छत्रपती धर्मवीर शंभूराजांचा छळ केला होता, त्यामधून 1% छळ आपला झाला तर आपण जगणं सोडून देऊ. पण धर्म बदलला नाही. त्यांना सांगितलं की धर्म बदला जीवनही मिळेल नवीन. पण तेव्हा शंभूराजाने देखील त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत या, धर्मही बदलायची गरज लागणार नाही आणि चांगलं जीवनही मिळेल. त्यामुळे बलिदान मासाचं प्रत्येकाने पालन करायला हवं. हिंदूंचं कर्तव्य आहे. बलिदान मास आपल्याला नेहमी सांगतं की धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर असायला हवं. धर्माचं रक्षण करणे प्रत्येक हिंदूंचं आद्य कर्तव्य. रनआउटची विकेट इथे इझिली मिळू शकते आणि दरम्यान फलंदाज बाद होईल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आशेला परतला रनआउटच्या स्वरूपात. बॅटर आउट.
बॉल यार 36 ऑन बोट. बॉडी लाईन वरती आदळलाय. चांगला बॉल होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. बॅकअप नव्हतं त्यामुळे तिथे गोलंदाज जेव्हा बॉलपर्यंत पोहोचला तेव्हा त्याने डायरेक्ट हिट केला नाही. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. स्कोमुसन 37. 37 धावा. शेवटचा बॉल. या बॉलवरती कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे गोलंदाजाला जर का कमी टोटलमध्ये संघाला रोखायचं समोरचा तर. मिस टायमिंग. कॅच इटची मांग. सोपा जेल. यावेळेस कोणती मिस्टेक नाही. गुड कॅच. ओव्हरची झाली समाप्ती. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं ती 37. 37 आणि 38 टार्गेट. नेक्स्ट मॅच श्री क्षेत्रपाल क्रिकेट संघ तांबडे आणि त्यांना फाईट करेल चॅलेंजर्स 11 नांदळे. चला दोन्ही संघ करणार आपण लवकरात लवकर. यापूर्वी ऑलरेडी एक टीमला 1 ओव्हरची तब्बल पेनल्टी लागली होती त्यामुळे त्यांना ती मॅच देखील गमावावी लागली. सो वेळेवरती रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस इथे होतो. या गोष्टीची आपण दखल घ्या. क गटातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. श्री क्षेत्रपाल क्रिकेट संघ तांबडे आणि त्यांना फाईट करेल चॅलेंजर्स 11 नांदळे. येस. तांबडी संघ करणार इथे पोहोचलेले आहेत. चॅलेंजर्स 11 नांदळे. आपण लवकरात लवकर कॅप्टन टॉससाठी पाठवा. सर मिलिंद भुवड लवकरात लवकर बॅट्समॅन आपण पाठवून द्या. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 38 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. पुढील सामना पहिल्या फेरीतील क गटातील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री क्षेत्रपाल क्रिकेट संघ तांबडे आणि त्यांना फाईट करेल चॅलेंजर्स 11 नांदेड. बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी या ओव्हरमध्ये दीपेशजी लोंढे यांच्या वतीनं 300 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. फिल्डर तिथे शोधत राहिले बॉलला. पाठमोर धावत असताना बॉलला पहिल्या टप्प्यावरती गॅदर केलंय आणि 2 धावा इथे अंकित केल्या जातात. पाटलाक 38चा करायचा. 38 पहिल्या बॉलवरती मिळाला धावा 2. 4 ओव्हरचा सामना आहे
आणि चिरंजीव धनावडे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक असेल. या एका ओव्हरमध्ये 2 षटकार आले तर 3. बॉल तयार होतोय. करा बॉल लेग स्टंप वरती होता. ऑन साईडला जर कनेक्ट केला असता तर मागे 4 धावा सहज मिळाल्या असत्या, पण मिस झाला जरूर बॉल. लेग स्टंप सोडून व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहत आहोत. पंचांचा अतिरिक्त धावेचा. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल 3 वर आली आहे. पाठलाग करायचं 38 3 मिळाल्या. 35 ची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. 23 चेंडू सख्या शिल्लक. समीकरण तितकं कठीण नाहीये, पण आता गोलंदाजांची अग्निपरीक्षा मी म्हणेन इथून, कारण वाऱ्याचा वेग देखील सुरू आहे जोरदार रायटी बॅटरसाठी. ओ काय घडलं इथे. बाल बाल बचे म्हणावं लागेल. नो बॉल आहे. कसला नो बॉल. ओ गोलंदाजाच्या शैलीमध्ये आक्षेप आढळलाय. गोलंदाजाच्या शैलीमध्ये आक्षेप आढळलेला पंचांना आणि त्यामुळे तो नो बॉल तिकडे घोषित केलाय. या पूर्ण स्पर्धेमध्ये आता एमबी ट्रॉफीमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये, कारण त्याच्या शैलीमध्ये तिकडे आता पंचांना आक्षेप आढळलाय. चुकीची गोलंदाजी, चुकीची शैली तिकडे गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. चला आता कोणत्या आर्ग्युमेंट न करता लवकरात लवकर आपला नवीन गोलंदाज सिलेक्ट करा आपण आणि लगेच मॅचला सुरुवात करा. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता नो बॉल आहे. फ्री हिट बॉल असे सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे. आता फ्री हिट बॉल म्हटलं की नेहमी एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतो, आणि आता हवेची साथ फलंदाजाला मिळेल का आणि त्याची बात बनेल का हे पाहायचं आहे. ऑनसाईड टार्गेट केली यापूर्वी देखील आपण पाहिलं. पहिल्या इनिंगमध्ये ऑनसाईडला बॅक टू बॅक 2 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले होते. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळला गेलाय. पॉवर प्ले षटक सुरू आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 की 4. पंचांचा अधिकृत इशारा येणं शिल्लक, आणि अखेर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल योग्य ती जाच पडताळणी केल्याच्या नंतर. 4 धावांचा इशारा पंच करतायत. चौकार. येस, स्क्वेअर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार वसूल केला गेला. धावसंख्या 4 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता आपल्याला पाहायला मिळते ती 8. राऊंड दी विकेट. ऑन साइडला अटॅकिंग इंटेंट. खराब गोलंदाजी मी म्हणेन, कारण क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलंय त्याच्या विपरीत गोलंदाजी केली जाते. हा येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे. टोटल 12 वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न श्री बापदेव क्रिकेट संघ महालौर संघाचा सुरू झालाय. ऑन साइडला व्हॉट अ टायमिंग. ऍब्सोल्युटली ग्रेट हिट. बॉल निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 चौकारानंतरचा हा येतोय. येस, मॅक्सिमम हिट. सिक्सर. यस, थैंक यू डीजे. ना डरे ना जिम करे, चौके छक्के लगाओ मैदान में जब मन करे. भरत नाम याद रखना मेरे भाई. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. त्याच्या मनाला हवं तेव्हा वाटेल तिथे हवा तसा तो षटकार चौकार लगावतोय. आणखीन एक खरा बॉल. त्यावरती देखील केलाय प्रहार. ऑन साइडला स्वीप स्ट्रोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एमबी ट्रॉफी ब्रँडेड भरतच्या बॅटमधनं चौकार. एक चेंडू शिल्लक असेल.
ओव्हरही कंप्लीट झाले नाही आणि तब्बल 22 धावा धावपटलावरती लागल्यात. पाठलाग करायचा तो 38-38चा. आणि महालोर संघ देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय प्रत्येकाला की गतवर्षी आम्ही फायनलपर्यंतचा प्रवास केला, यंदाच्या वर्षी पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आमची नजर आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धावसंख्या पुढे टोटल 23. 38चा पाठलाग करायचा, 23 तर धावपटल्यावरती लागलेल्या आहेत. मॅच खुली केली पहिल्याच ओव्हरमध्ये. भरतने काय अफलातून फलंदाजी केली आहे. मिस टायमिंग होता बॉल हवेमध्ये. नाव त्याचं भरत नाही, तो दया कोणावर करत आणि त्याने कोणती दयामाय दाखवली नाही पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजांवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते दरम्यान कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा तब्बल धावपटलावरती. पाठलाग 38चा करायचा, 24 झालेल्या आहेत. 18 बॉल आणि फक्त 14 धावांची आता मात्र गरज आहे. लेस देन रनबॉल इक्वेशन. 18 बॉल 14. वा भाई वा, वाराच्या लाटांवरती होऊन स्वार. बॉल चालला मिड विकेट, सीमा पार. हा येतोय लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार. डेफिनेटली भरपूर योग्य संगीत डीजे ऑपरेटरने देखील लावलंय. पत्ता करतो गोल आणि पॉवरफुल बॅटिंगच आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पॉवर पॅक हिटिंग सुरू आहे सध्या. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी राहिला तो बॅटर भरत. काय अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वन साइड डॉमिनेशन. एकतर्फा सामना पूर्णपणे आपल्या टीमच्या बाजूने झुकवला. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 38 करायचा होता, 32 धावपटलावरती लागलेल्या आहेत. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये सामना खुला करण्याचा प्रयत्न भरतनं केलाय. ऑन साईडला खेळलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय बॉल. तिकडे फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईन पलीकडे. काय बॅटिंग सुरू आहे. चौकार षटकारांमध्ये करतोय फक्त डील. 4 आणि 6चा पाडा पाठ करून आलाय घरून येताना भरत. आणखीन एक चौकार. जबरदस्त बैटिंग. ना कोई तकलीफ ना कोई संघर्ष, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी पड़ी हो सीने में. मनामध्ये आग लागली होती भरतच्या आणि त्यानं ती मैदानाच्या आतमध्ये लावली आणि काय पेटून उठला. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यानं पाठवला. चौकार षटकारांचा केला वर्षाव आणि आता विजयासाठी 1 धावेची गरज. फटका ओव्हर द बॉलर सेट. फसलाय डाऊन दी बॉल. प्रोटेक्शन 2 फिल्डर आणि दोघांना अनुमान लावताना आला नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ बाहेर देखील निघालाय. सामना संपला. मॅच फिनिश. श्री बापदेव क्रिकेट संघ महालोरनं जिंकलाय सामना. वेल प्लेट, अभिनंदन. गतवर्षीचे रनर्स अप होते आणि यंदाच्या 4थ्या पर्वामध्ये विजयानं आपली गौडदौड सुरू केली या स्पर्धेमध्ये एमबी ट्रॉफीमध्ये. आणि भरतसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मनीषजी भुवड यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक भरतला आलेलं आहे. अभिनंदन भरत. आणि तोच असणार आहे या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. बिकॉज 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आणि बॅटिंग करताना 34 नॉट आउट ज्याने बनवल्या तो भरत ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.